क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आज दिनांक 3 सप्टेंबर पासून साक्री तालुक्यात एसटी कामगारांना शासकीय कामगारांप्रमाणे वेतन मिळावे तसेच विविध भत्त्याची थकबाकी 980 कोटी मिळावी। एसटी कामगारांची वेतन श्रेणीतील सेवा ज्येष्ठतेनुसार विसंगती दूर करावी, जाचक शिस्त आवेदन कार्यपद्धती दूर करावी, अशा विविध मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे। त्या आंदोलनाचा फटका साक्री तालुक्यातील प्रवाशांना बसल्याचे पाहायला मिळते आहे। ग्रामीण भागात रक्षाबंधन व पोळा नुकताच साजरा झाला आहे। त्या निमित्ताने महिला भगिनी तसेच नागरिक यांचा प्रवास मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे। त्यामुळे बस स्टँडवर बराच वेळ थांबून देखील प्रवाशांना नाविलाजाने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शगन कोळेकर, साक्री। कामगारांच्या आर्थिक प्रश्नाबाबत एसटी कामगारांनी स्वयंस्फूर्तीने एसटी कामगारांनी महाराष्ट्रभर धरणे आंदोलन प्रत्येक आगारावर बस स्थानकावर पुकारलेले आहे। गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाथांचे नाथ श्री माननीय एकनाथरावजी शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एसटी कामगारांच्या आर्थिक प्रश्नांबाबत मागणीबाबत एक निवेदन दिलेलं होतं, परंतु त्या निवेदनाचं राज्य सरकारने कुठल्याही गेल्या 1-1.5 महिन्यापासून दखल न घेतल्यामुळे हा कामगारांच्या वतीने अखंड महाराष्ट्रभर कामगारांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। या धरणे आंदोलनात कामगार आपल्या स्वइच्छेने या धरणे आंदोलनात सहभागी झालेला आहे। तरी माननीय मुख्यमंत्री महोदय व माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना आम्ही एक विनंती करतो की महाराष्ट्राच्या एसटी कामगाराला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे, या मागणीला प्राधान्य देऊन ही मागणी आमची पूर्ण करावी ही मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो। तसेच आमचे विविध वेतन भत्त्यांचे आमचे 980 कोटी रुपये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।